सुंदर ते जान उभे देवा
वरं पुण्डरीकाय गातुं मुनिन्दे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
करिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तीन शिरे सहा यावरी न करवा उभेरो मस्तक हे पायावरी
विचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. श्री क्षेत्र अलंकापूर निवासी अखंड रूपाने वास्तव्य करणारे ज्ञानांचे राजे योग्याची माऊली साधकाचे मायबाप असणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा हरिपाठ या ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंग असून सर्वांच्या परिचयाचा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल देवाची वारी उभ्या क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेला. ज्ञानोबाराय म्हणतात, आपण जर देवाच्या दारात क्षणभर जरी उभं राहिलो तर आपल्याला 4 मुक्त्या प्राप्त होतात. पण महाराज फक्त देवाच्या दारात उभं राहून चालेल का हो? नाही. त्यासाठी काय करावं लागेल? अगोदर देवाच्या दारात उभं राहून देवाची भक्ती करावी लागेल, देवाचं नामस्मरण करावं लागेल आणि मुखाने हरी हरी म्हणावं लागेल. आणि ज्या वेळेस आपण या भगवंताची भक्ती करू ना त्यावेळेस त्या पुण्याची गणना स्वतः भगवंताला करायला शक्य होईल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यावेळेस एक साधक ज्ञानोबारांजवळ आले आणि म्हणायला लागले, माऊली अहो तुम्ही म्हणता की भगवंताचं नामस्मरण करावं भगवंताची भक्ती करावी, परंतु आम्हाला आमचा संसार आहे की नाही, आम्हाला आमचं प्रपंच आहे की नाही, आम्हाला आमची मुलंबाळ आहेत की नाही, मग आम्ही आमचा प्रपंच संसार सोडून फक्त भगवंताचं नामस्मरणच करत बसायचं का हो? त्यावेळेस माऊली म्हणाले, अरे वेड्या असोनी संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र उगारी. बाय सदा माऊली म्हणाले, तू कर ना प्रपंच, तू राहा ना संसारामध्ये, पण जर तू संसार करत परमार्थ केलास ना तर ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्ण पांडवांच्या घरी राबले त्याचप्रमाणे भगवंत तुमच्या आणि माझ्या घरी सुद्धा राबायला तयार आहे. पण त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? अगोदर भगवंताच्या दारामध्ये उभं राहून भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, मुखाने हरी हरी म्हणावं लागेल. त्यावेळेस माऊली म्हणतात, हे मी स्वतः सांगत नाही तर हे स्वतः व्यासांनी सांगितलं आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा वारकेचा राणा पांडवा घरी. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. आज आपल्या या तळसर या गावामध्ये जाडेवाडीमध्ये श्री गुरु दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये श्री नवद्रूप दत्त मंडळ जाडेवाडी यांच्या सौजन्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि हा सोहळ्याचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण भागवत महाराज भारती यांच्या आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण कोकिळकंठ महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी यांच्या आशीर्वादाने मला तुम्हा सर्व संत सज्जनांची सेवा करायला मिळाली हे मी माझं परम भाग्य समजते. तसंच ह्या वर्षी देखील मला इथे कीर्तन करण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन की नवतरुण दत्त मंडळ हे त्यांच्या नावाप्रमाणेच नवीन कलाकारांना कायम संधी देत असते आणि त्याचा प्रभाव आपण सगळे पाहतच आहोत. आता कीर्तनामुळे बऱ्याचशा ठिकाणी जाण्याचा योग होतो, बरेचसे लोक भेटतात बोलतात. अशाच एका ठिकाणी मी कीर्तन करायला गेले होते आणि तिथे मला एक 50 ते 55 वर्षाचे बाबा मिळाले आणि माझे ते गप्पा मारत होते आणि बोलता बोलता सहज बोलून
कीर्तनाचा विना मीच घेते, हरिपाठाचा विना मीच घेते, काकडा सुद्धा मीच करतो. एवढंच काय तर देवाची पूजा सुद्धा मीच करतो. हे सगळं ऐकल्यानंतर मी तर आश्चर्यचकित झाले आणि त्या बाबांना विचारलं, बाबा अहो हे सगळं ठीक आहे, परंतु गेले 30 वर्ष आपल्या गावामध्ये किती कीर्तनकार घडले? त्यावर त्या बाबांचं उत्तर असं होतं की एकही नाही. मी त्यांना लगेच म्हणाले, अहो कसे घडतील जर तुम्ही साधा विना कोणाला देत नाही तर लोक तरी कशी पुढे येतील आणि कशी शिकतील? मी त्या बाबांना विचारलं, बाबा आपल्या गावामध्ये कोणी वारकरी आहे का? ते म्हणाले आहेत ना. मी म्हणाले त्यांना आज बोलवा, माझ्या कीर्तनाची सुरुवात स्वतः तेच करतील. आणि हे सगळं बोलल्यानंतर त्या बाबांना आपली चूक कळाली. मला सांगायचं एवढंच आहे, एवढं जे आपण सत्य म्हणा, कार्यक्रम म्हणा, आपण हे सगळं ठेवतो, त्यातून आपल्यात काहीतरी बदल घडला पाहिजे, काहीतरी आपल्याला त्यात घेता आलं पाहिजे, नाहीतर पुढे सत्य होणे सुद्धा कठीण होईल. मी पुण्यात पाहत असते ना, मोठमोठे कार्यक्रम होत असतात, परंतु दुर्दैव असं आहे की कुठल्या तरी धर्मशाळेतून 10-15 मुलं बोलवायची, त्यांनीच तो सप्ताह बसवायचा, त्यांनीच कीर्तन करायचं, त्यांनीच हरिपाठ करायचं, त्यांनीच पारायण करायचं, त्यांनीच काकडा करायचा. ह्या सगळ्यातून आपण सगळं काय साध्य करतो? महाराज आपण काहीच साध्य करत नाही. खरं तर सप्ताह म्हणजे नुसता उरकून टाकायचा नाही. मला सांगायचं एवढंच आहे की हे जे आपलं मंडळ आहे, एखादा समजा पुढे जात असेल तर त्याला कायम सहकार्य करत असतं. आणि आमचे पुणेकर मंडळ दंड आहे, त्यांचं उत्तर तर मी कधीच देऊ शकत नाही. माझं कुठेही कीर्तन असलं ना, मी त्यांना फक्त एक फोन लावायचा, फक्त एक फोन लावला ना की ही सगळी मंडळी आपल्या कामावर सुट्टी टाकून माझ्या कीर्तनाला उपस्थित असतात. एकदा सोसायटीमध्ये माझं कीर्तन होतं आणि बाबांनी पुण्यात फोन लावला आणि म्हणाले की स्वराचं कीर्तन आहे, तर तुम्ही सगळ्यांनी या, असं माझे बाबा म्हणाले. आणि हे सगळं ऐकल्यानंतर माझे सगळे पुण्यातले जे भाव आहेत त्या सगळ्यांनी आपल्या कामावर सुट्टे टाकून माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले. आणि त्यांचं हे जे वैभव पाहून सोसायटीतले सगळी लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले. म्हणून त्यांना परत एकदा कीर्तनाला आमंत्रण सुद्धा केलं होतं. तर त्यांचे मी खूप खूप आभार मानते. तसेच माझे गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त पांडुरंग महाराज झाले, तसेच नारायण महाराज झाले, यांच्याबद्दल बोलण्याकरिता माझ्याकडे काही बोलच उरले नाही. खरं तर काही कारणामुळे आज या सप्त्यामध्ये मी कीर्तन करणार नव्हते. आता 28 तारखेपर्यंत माझ्या शाळेच्या परीक्षा चालू होत्या आणि त्या धावपळीमुळे मला चिंतन बसवायला फारसा वेळ मिळाला नाही. आणि हे सगळं मी पांडुरंग महाराजांना फोनवर सांगितलं. तेव्हा मला काका म्हणाले की स्वरा, ही तुझी सेवा आहे, तुला जेवढं जमेल तेवढं तू मांडण्याचा प्रयत्न कर. आणि एवढंच नाही तर आम्ही सगळे जाडीवाडी तुझ्या पाठीशी आहोत. गुरु दत्तात्रयांचा तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे, माऊलींचा तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. तू फक्त कीर्तनाला ये, गुरु दत्तात्रय तुझी पूर्ण सेवा पूर्ण करतील. तर त्यांच्या ह्याच आग्रहामुळे आज मी कीर्तनाला उपस्थित आहे. तर सर्व मंडळी आपल्या वेळात वेळ काढून माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिला, तुमचे मी मनापासून आभार मानते. तसेच 2 मृदंगाचार्य असतील, श्रवण महाराज झाले, तसेच हरिभक्त सिद्धेश महाराज विटमर, उत्कृष्ट असं मृदंग त्यांनी वाजवलं आहे. सर्वांनी त्यांच्याकरिता पहिली टाळी वाजवा. तसेच सगळे टाळकरी मंडळी असतील, तसेच गायनाचार्य हरिभक्त नरेश महाराज निर्मल, त्यांचे खूप मस्त उत्कृष्ट असं गायन त्यांनी केलं आहे. तसेच हरिभक्त शुभम महाराज जगदाळे,
जाणे तर आणि तसेच हरिभक्त परायण विनायक महाराज जाणे यांचे मी खूप खूप आभार मानते. तुम्ही सर्व मंडळी माझ्या कीर्तनाला आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिला तुमचे मी खूप खूप आभारी आहे. सर्वांच्या चरणी नमस्तक होऊन माऊली ज्ञानोबारांच्या चरणी नमस्तक होऊन गुरु दत्तात्रयाच्या चरणी नमस्तक होऊन मी माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल या अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस म्हणून कीर्तनाला मी नामप्रभंग निवडला आहे. खर तर हा कुठे लिखित नियम नाहीये की पहिल्या दिवशी नामप्रभंग घ्यावा, परंतु वारकरी संप्रदायाने तो नियम स्वीकारला आहे आणि याचं कारण सुद्धा तसंच आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगते. एखादी गोष्ट आपण करायला गेलो, एखादं कार्य आपण करायला गेलो तर आपण त्या कार्याच्या सुरुवातीला अगर जर भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं स्मरण जर आपण केलं तर ते कार्य विना अडथळ्याने सिद्धीला जातं. म्हणून तर माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीची रचना करताना पहिली ओवी तशीच लिहिली आहे. ओम नमो जी आद्या वेदपती प्रपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशू सकलांतमधी प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधार जोजी. एका ठिकाणी महाराज म्हणतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. वक्ताला समय कळला पाहिजे, वक्ताला काळ कळला पाहिजे, कुठे काय बोलावं कुठे काय नाही. तुम्हाला मी याचे एक उदाहरण देते ज्याने तुम्हाला स्पष्ट होईल. पुण्यात आमच्या समोर एक जोडपं राहायचं आणि त्यांचं एक 2.5 ते 3 वर्षाचं बाळ होतं. आणि गंमत अशी आहे की त्या बाळाची आई आजूबाजूच्या मैत्रिणींना गोळ्या करून गप्पा मारत बसायची. परंतु जेव्हा ह्या गप्पा मारायला बसायच्या तेवढ्यात तिचं 2.5 वर्षाचं बाळ तिच्याकडे यायचं आणि म्हणायचं आई मला शिव आली. आणि जेव्हा कधी हे गप्पा मारायला बसायच्या तेवढ्यात हा यायचा आणि म्हणायचा आई मला शिव आली. आता त्या आईला सुद्धा त्याचं ह्या वागण्याचा फार कंटाळा आला होता. तिला खूप लाज वाटायची की आपला मुलगा कायम असा करतो. म्हणून तिला एक युक्ती सुचली आणि तिने ते आपल्या बाळाला सुद्धा सांगितली. ती युक्ती असं आहे की जेव्हा कधी तुला शिव येईल ना तेव्हा तू माझ्याकडे यायचं आणि मला सांगायचं आई मला गाणं म्हणायचंय. आता त्या बाळाला सुद्धा ती युक्ती आवडली. परंतु झालं असं की थोड्या दिवसांनी त्या आईला माहेरी जावं लागलं. मग आता रात्रीची वेळ झाली होती. ते बाळ आपल्या मामांच्याकडे झोपलं होतं आणि त्याला अचानक शू लागले आणि आपल्या बाबांना उठवतो आणि म्हणतो बाबा बाबा उठा मला गाणं म्हणायचंय. त्याचे बाबा उठले नाही. परत म्हणायला लागला बाबा बाबा उठा मला गाणं म्हणायचंय. त्याचे वडील उठले आणि म्हणाले अरे वेड्या रात्रीचे 10:30 वाजले. कॉलनीतले सगळे लोक झोपले असतील. तू एक काम कर तुला गाणं म्हणायचंय ना तर तू त्या सकाळी म्हण. परत ते दोघं झोपले. परंतु त्या बाळाचा नाईलाज होता. परत त्याने आपल्या बाबांना उठवलं आणि म्हणाला बाबा बाबा उठा मला गाणं म्हणायचंय. आता मात्र त्याचे वडील चिडले आणि ते म्हणाले तुला गाणं म्हणायचंच आहे ना एक काम कर माझ्या कानामध्ये म्हण. विठ्ठल विठ्ठल वक्ताला काळ कळला पाहिजे, कुठं काय बोलावं कुठं काय नाही. आता आपल्याला उपदेश करणारे माऊली ज्ञानोबा माता माऊली ज्ञानोबा आहेत तरी कोण हे आता आपण पाहूया. तुकाराम महाराज सांगतात जेने गीता उपदेशली ते हे विटेवरी
वरची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. याचा अर्थ असा आहे की ज्याने गीता उपदेशली आहे तो ते म्हणजे भगवान श्री कृष्ण. आणि भगवान श्री कृष्णाचा अवतार म्हणजे आपला पंढरपूरचा पांडुरंग. आणि आपल्या पांडुरंगाचा अवतार म्हणजे माऊली ज्ञानोबाराया. आणि माऊली ज्ञानोबारायांनी अलंकापुरीमध्ये मानवी रूप धारण करून जगाला तारण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना केली आहे. मग महाराज, ही ज्ञानेश्वरी तरी कशी घडली हे तुम्ही जर ऐका. तुम्ही जर हे समजून घेतलं ना तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, एवढं नक्की आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरी म्हणजे मोठ्या भावाने सांगावं आणि लहान भावाने ते ऐकावं म्हणजे ज्ञानेश्वरी. एवढं जरी तुम्ही माझ्या कीर्तनातून घेऊन गेलात ना तर माझं कीर्तन सार्थक झालं असं मी समजून घे. निवृत्ती दादांनी सांगावं आणि माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची रचना करावी. माऊली ज्ञानोबारायांनी निवृत्ती दादांच्या आज्ञेचं पालन केलं. आज 750 वर्ष झाली आपण डोक्यावर ज्ञानेश्वरी घेतोय, परंतु दुर्दैव असं आहे की डोक्यात काहीही घेत नाही. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की गेले 25 वर्ष आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा करतोय, परंतु माऊलीचा प्रसाद म्हणून आपल्याला काय मिळालं? माऊली अभिमानाने नाही परंतु नम्रपणे सांगते, हे जे आपण आजूबाजूला वैभव पाहतो ना तोच माऊलीचा खरा प्रसाद आहे. तुमच्या समोर 14 वर्षाची एक मुलगी कीर्तन करत आहे, तो सुद्धा एक माऊलीचा प्रसाद आहे. म्हणून हे जे तुम्ही सगळं करत आहात, हा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही जो करत आहात तो करत राहा. आणि जर तुम्हीच केलं नाही तर पुढची पिढी तरी काय शिकणार आहे? म्हणून जे करताय ना ते करत राहा. विठ्ठल विठ्ठल. आता अभंग जरी सर्वांच्या परिचयाचं असलं तरी त्यावरील चिंतन मात्र सर्वांच्या परिचयाचं नसतं. म्हणून कीर्तन लक्षपूर्वक ऐकावं ही नम्र विनंती आहे. आणि कीर्तन चालू असताना विठ्ठल विठ्ठल भजन सुद्धा करावं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की कीर्तन लक्षपूर्वक काय ऐकावं याचं कारण मी तुम्हाला सांगते. जेव्हा आम्ही कीर्तन करायला जातो तेव्हा कधी कधी आम्हाला श्रोत्यांच्या मुखातून असेही काही उद्गार ऐकायला मिळतात की महाराज, आम्हाला आज तुमचं कीर्तन समजलं नाही, तुमचं कीर्तन कधी डोक्यावरून जात नाही. परंतु त्याचं कारण तुम्हाला मी सांगते. लोकांनी आपल्या बाणा इतक्या खाली घातलेल्या असतात की ते कीर्तन डोक्याच्या आत जायच्या अगोदर वरच जात. म्हणून जर तुम्ही ताटमान करून कीर्तन ऐकलत ना तर कीर्तन हे डोक्यात जाईल. म्हणून सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी ताटमान करून मांडी घालून कीर्तन ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. आता आपण जर माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठ या ग्रंथाचा विचार केला तर त्याला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व आहे. हरिपाठ हा वारकऱ्याला ब्राह्मणाच्या संधीप्रमाणे एक नित्यविधीच आहे. शिवाय हरिपाठाचं वाचन पठण करणारे अनेक भाविक आहेत. आणि जो कोण हरिपाठ वाचत नसेल तो कधीही वाचणार नाही असंही म्हटलं गेलेलं आहे. पवित्र तुम्ही होया
की आपल्याला या हरिपाठाचा अर्थ संपूर्णपणे कळतो असा नाही. आपल्याला या हरिपाठाचा अर्थ संपूर्ण कळतो असा नाही, परंतु आपण हरिपाठ भावनेने वाचतो. आता वाचू नये असं माझं म्हणणं नाही. भावनेने हरिपाठ पठण करणं जरी योग्य असलं तरी अर्थज्ञानपूर्वक हरिपाठ पठण केल्याने दुधात साखर टाकल्याप्रमाणे आहे. मग आता दूध कसं आहे याचं वर्णन माऊली ज्ञानोबा करतात. पाहे बा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची बदलाड, परिते अवेरुणी गोचिड, अशुद्ध काय निगती. माऊली सांगतात दूध हे पवित्र आहे आणि त्या पवित्र दुधामध्ये जर आपण साखर टाकली आणि त्या दुधाला तापवलं तर त्या दुधाला विशेष गोडी येते. त्याचप्रमाणे आपण जर पाठ केला, परंतु जर आपण हरिपाठ अर्थज्ञानपूर्वक पाठ केला तर त्या हरिपाठाला सुद्धा विशेष गोडी येते. असो ज्याला हे सगळं जमत नसेल त्यानेच म्हणजे कोण माळकऱ्याने कमीत कमी हरिपाठ म्हटल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. आणि त्याला तसा अधिकार सुद्धा नाही. जो कोणी नित्य नियमाशिवाय अन्न ग्रहण करतो तर तुकाराम महाराज श्वान म्हणतात. श्वान म्हणजे काय हो? कुत्रा. काही नित्य नियमाविना अन्न खाय तो श्वान. असा हा हरिपाठ या ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल माऊली ज्ञानोबरायांनी या जगातील ज्ञानी अज्ञानी मुमुक्ष या लोकांचा अधिकाराचा विचार करून माऊली ज्ञानोबरायांनी ग्रंथ निर्मिती केली आहे. त्यातीलच अमृतानुभव, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी अशी ग्रंथ माऊली ज्ञानोबरायांनी लिहिलेले आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे सगळे ग्रंथ लिहिले असताना माऊली ज्ञानोबरायांनी हरिपाठ ग्रंथ का लिहिला? कोणासाठी लिहिला आणि कशासाठी लिहिला? याचा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. तर याचं उत्तर असं आहे, नीट ऐका. माऊली ज्ञानोबरायांनी श्री ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी हे सरळ उच्च कोटीतील रसभरीत ग्रंथ माऊली ज्ञानोबरायांनी जे उत्तम अधिकारी आहेत, जे जीवनमुक्त, हुशार आणि बुद्धिमान आहेत, जे आयुष्यभर फक्त भगवानाचं नामस्मरणच करत राहतात, त्यांच्याकरिता माऊली ज्ञानोबरायांनी हे ग्रंथ लिहिले आहेत. परंतु काही लोक ज्यांना हे ग्रंथ कळत नाहीत, जे आयुष्यभर फक्त संसाराचं चिंतन करत राहतात, त्यांना हे ग्रंथ कळत नाही. म्हणून अशा या अडाणी लोकांना परमार्थ काय चीज आहे हे कळवण्याकरिता आणि आपल्या जीवाचा उद्धार करण्याकरिता माऊली ज्ञानोबरायांनी हरिपाठ ग्रंथ लिहिला आहे. अशा या अडाणी लोकांना हे ग्रंथ कळत नाही म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला आहे. तसं आपण इथं सगळेजण उपस्थित आहात, तर प्रत्येकाला कशा ना कशाच तरी भय आहे की नाही? कोणाला चोराचं भय आहे, कोणाला वाघाचं भय आहे, कोणाला कशा ना कशाच तरी भय आहे. बलवानाला शत्रूचं भय आहे. आम्ही शाळेत जातो तर आमच्या वेळेचे जे मुलं आहेत त्यांना शिक्षकांचं भय आहे, परीक्षकांचं भय आहे. पैशावाल्याला कोणाचं भय आहे? चोराचं भय आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू,
आजकाल गावागावामध्ये एका गोष्टीचं सगळ्यांना भरपूर भय आहे. ती गोष्ट कोण आहे? बिबट्या. तर प्रत्येकाला कशा ना कशाच तरी भय आहे. परंतु जर आपल्याला कुठल्या गोष्टीची समजा भीती आहे, आपण समजा काळोखात चालत असतो आणि आपल्याला फार भीती वाटते, कोणच नाही आपल्यासोबत, तेव्हा आपण काय करतो? देवाचं नामस्मरण करतो. आपल्या मुखातून देवाचं नाव येतं. मग त्यावेळेस आपला भगवंत आपला सांभाळ करत असतो. आणि ज्या वेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करू ना, त्यावेळेस भगवंत आपला सांभाळ करत असतोच. परंतु जेव्हा आपलं मरण येतं त्यावेळेस जर आपण नामस्मरण केलं ना, तर यम सुद्धा पाठी जातो. एका ठिकाणी म्हटलं आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापय यम. भगवंताचं नामस्मरण केल्याने यम सुद्धा दड पाठी दड 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 दुड 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 एका ठिकाणी महाराज म्हणतात, समोरचा कसा आहे याचा आपण जर विचार केला, याचा आपण विचार करूनच समोरच्याला उपदेश करावा. तुकाराम महाराज सांगतात, अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा गावी येला मागे. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते ज्याने हे स्पष्ट होईल. एका बाईने छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व राम भक्त हनुमंतराय या शक्तिशाली पुरुषांची कथा ऐकली. आणि आपल्या या 6 महिन्याच्या मुलाला सुद्धा यांच्या इतकं शक्तिशाली बनवण्याकरिता त्या आईने खुराक लावला. आता त्या खुराकीमध्ये बदाम, काजू, पिस्ता हे सगळं तिने खुराकीमध्ये टाकलं आणि आपल्या बाळाला ते खाऊ घातलं. आता मला सांगा, ते बाळ हे सगळं खाल्ल्यानंतर जगेल की मरेल? हो, ते बाळ मरेल. कारण त्या बाळाचं एवढं सगळं पचवण्याची कॅपॅसिटी नाही. त्याला आता फक्त या 6 महिन्याच्या बाळाला फक्त आता आईचं दूधच पचू शकतं. परंतु त्या आईने आपल्या बाळाला हे सगळं खाऊ घातल्यानंतर त्या बाळाला आपल्या आईचं दूध सुद्धा पचत नाही. माऊली सांगतात, तो पकवाने देवी जेवी. ह्या उदाहरणाप्रमाणे जर आपल्याला हरिपाठ पाठ असेल आणि जरी हरिपाठ पाठ असून अर्थज्ञानपूर्वक जर आपल्याला हरिपाठ पाठ नसेल, तर आपल्याला अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी अशा उच्च कोटीतील रसभरीत ग्रंथ समजण्याचा अधिकार सुद्धा नाही. म्हणून संतांनी अधिकारानुसार अधिकारानुरूप आपल्याला उपदेश केला आहे आणि ग्रंथ निर्मिती सुद्धा केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याने समोरचा माणूस कसा आहे त्याचा जर अधिकाराचा विचार करून जर त्या मनुष्याने त्याला उपदेश केला तर त्याचा उपयोग होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. तसं पाहिलं तर माझाही इतका अधिकार नाही तुम्हा सगळ्यांना उपदेश करण्याचा. परंतु आज मी जिथं उभी आहे ह्या गादीमुळे मला तुम्हा सगळ्यांना उपदेश करायला मिळालं. आणि जेव्हा मी या गादीवरून खाली उतरेन ना, तेव्हा माझा उपदेश हा संपलेला असेल. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एखाद्या आजीबाईने आपल्या नातवाला समजवण्यासाठी एखादी गोष्ट सांगितली. तीच गोष्ट
तिचं लहानसं नातू तिच्याजवळ आलं आणि म्हणायला लागलं, आजी अगं हे आकाश एवढं वरती कसं काय गेलं ग? एवढं वरती कसं काय हे आकाश? तेव्हा ती आजी हसली आणि म्हणाली, बाळा अरे ह्या सगळ्याला कारणीभूत मीच आहे. एकदा काय झालं, मी अंगण झाडत होते आणि अंगण झाडत असताना हे आकाश माझ्या कमरेला लागलं आणि मला त्या आकाशाचा खूप जास्त राग आला. म्हणून मी माझ्या हातातली झाडू त्या आकाशाला फेकून मारली. म्हणून ते आकाश घाबरून वरवर पळत गेलं. आता मला सांगा, ही गोष्ट खरी आहे का? परंतु ही गोष्ट त्या नातवाला खरी वाटली आणि त्यांनी विचार केला, आपली आजी किती पराक्रमी आहे. ती जर कौरवांच्या बाजूने असती तर कौरवांचा नक्कीच विजय झाला असता. तेवढ्यातच त्या नातवाने आपल्या आजीला प्रश्न विचारला, आजी अगं हे आकाश वर गेलंय, मग ते अजून का ते वर गेलं? एवढ्यातच का थांबलं? तेवढ्यात ती आजी म्हणाली, अरे बाळा जेव्हा हे आकाश वरवर जात होतं ना, तेव्हा एका शेतकऱ्याने आपल्या बैलाला थांबवण्यासाठी हो हो म्हणाला. मग त्या आकाशाला सुद्धा वाटलं की हे आपल्यालाच हो हो म्हणते का काय, म्हणून ते तिथंच थांबलं. मला सांग, ही गोष्ट खरी आहे का? परंतु ही गोष्ट नातवाला खरी वाटली. आता मला सांगा, ही जी गोष्ट त्या आजीबाईने आपल्या नातवाला सांगितली, हीच गोष्ट नातवाच्या आजोबाला सांगून जमेल का? नाही ना. म्हणून समोरचा माणूस कसा आहे त्याचा विचार करून, आपण त्याचा अधिकारचा विचार करून त्याला उपदेश करायला पाहिजे. विठ्ठल आता सर्वप्रथम हरिपाठ म्हणजे काय ते आपण पाहू. हरिपाठ म्हणजे हरी या देवाचं नामस्मरण म्हणजे हरिपाठ. मग आता नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे आपण काय करतो, गुरुने दिलेल्या मंत्राची भूकंपट्टी करत बसतो. ती करावीच लागते बरं, परंतु गुरुने दिलेल्या मंत्राचं स्मरण म्हणजे नामस्मरण. आता तुकाराम महाराज नामाची ताकद सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पे सोपे जड दिलं पापे जन्मांतरीची. आपण जर फक्त भगवंताचं नाम, भगवंताचं स्मरण जरी केलं तरी आपल्या जन्मोजन्माची पापे ही जळून जातात. त्यासाठी आपल्याला काहीही करण्याची गरज नाही. आपण उठता बसता, खाता पिता, गाडी चालवताना किंवा कुठल्याही घरातलं कार्य करत असताना आपण भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर आपली सगळी पापे हे नष्ट होतात, जळून जातात. यासाठी आपल्याला काही कष्ट करायची गरज आहे नाही. विठ्ठल फक्त आपल्या देवाचं आठवण ठेवायला लागते. देवाचं मुखाने नाम घ्यावं लागतं, तेव्हाच भगवंत आपला सांभाळ करतो. आता तुम्हाला मगाशी सांगितलं की प्रत्येकाला या जगामध्ये कशानं कशाचं तरी भय असतच. असं कोण माणूस आहे ज्याला इथं कोणाला कशाचंच भय नाही? आहे कोण? प्रत्येकाला कशानं कशाचं तरी भय असतच. जे तरुण आहेत त्यांना म्हातारपणाचं भय आहे आणि जे म्हातारी लोक आहेत त्यांना मृत्यूचं भय आहे. आणि त्या मृत्यूलाच म्हणजे काळाला भगवंताच्या नामस्मरणाचं भय आहे. ज्या वेळेस चांगदेव महाराज म्हणजे त्यांचा मरणाचा काळ आला होता आणि त्यावेळेस यम त्यांना घ्यायला आला होता, परंतु तेव्हा ते नामस्मरण करत होते. ही नामस्मरणाची ताकद एवढी आहे की ते काळ परत त्यांना पाहून 18 वेळा मागे गेला. म्हणून चांगदेव महाराज 1400 वर्षाचे होते. सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की जर फक्त आपण भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर आपली सगळी दुःख, आपली सर्व पापे नष्ट होतात. त्यासाठी
त्यासाठी आपल्याला काय कष्ट करायची गरज आहे का? गलगती जायचे जावे वळंतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. एक सावकार होते, प्रचंड पैसा, भरपूर संपत्ती होती, सगळं काही ठीक होतं, परंतु एक गोष्ट होती, ती म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नव्हता. मग सावकारांची बायको त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, अहो, जाडेवाडीमध्ये सप्ताह बसलाय, एक काम करा, आज तुम्ही कीर्तनाला जा. कधी तुम्ही गेलात नाही म्हणून सांगते, आज तुम्ही कीर्तनाला जा, बघा तुम्हाला किती छान वाटेल. आणि जे काही तुम्ही कीर्तन श्रवण करून याल ना, ते मला आल्यावर आणि सांगा. आता त्या सावकाराचा सुद्धा नाईलाज होता, त्याच्या बायकोने त्याला सांगितलं होतं. म्हणून सावकार कीर्तना म्हणजे मंदिरामध्ये आले आणि आल्याबरोबर सगळे लोक आश्चर्यचकित झाले, म्हणाले, आज न येणारा माणूस कसं काय कीर्तनाला आला? म्हणून सगळे म्हणाले, या या सावकार या, बसा, असं सगळे लोक म्हणत होते. परंतु सावकार बसले शेवटी आणि तिथे एक बाबा आले. ते म्हणाले, सावकार उठा, तुमचा अधिकार खूप मोठा आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही कीर्तन करायच्या जवळ जाऊन बसा. आता सावकार उठले आणि कीर्तनकाराच्या बाजूला जाऊन बसले. परंतु झालं असं की कीर्तनकाराचा षडज लागणं अगोदर सावकाराचा खर्चच लागला. समजलं? सावकार जागेवरच घोरू लागले. आता सावकार आहे, आता कोण त्यांना कोण म्हणणार की आता कीर्तन चालू आहे, उठावं. कोणी काही बोललं नाही. कसं कीर्तन सुरू झालं, त्यानंतर 2 तासाने कीर्तन संपलं, कोणीही सावकाराला उठवलं नाही. त्यानंतर कीर्तन संपलं आणि सगळी मंडळी आपल्या घरी जायला निघाली. सगळे अख्खं मंडप रिकामं झालं. आता फक्त विनेकरी बाबा आणि सावकार तिथं होते. सावकार अजूनच झोपले होते.